क्रोध सगळ्यांना माहिती आहे. क्रोधी माणूस कधी सुखी होईल? सुखी नाही होणार. क्रोध हे दुधारी शस्त्र आहे. दुधारी, त्याच्याकडे दोन्ही बाजूनी करते. केला तर चांगलंही होते, नाहीतर ते त्याच्या इतकं वाईट पण नाही. शिक्षेसाठी असेल, सुधारण्यासाठी असेल तर क्रोध फार चांगलं. भीती दाखवण्यासाठी फार चांगलं. पण क्रोध जर द्वेषापोटी असेल तर तो चांगला नाही. हां, कोणतरी चुकतो, त्याला सन्मार्गाला लावायचं. क्रोधाने लावता येते. मोठं शस्त्र आहे, मोठं अस्त्र आहे. त्याचा प्रयोग जरूर करायला पाहिजे. का? सर्व काही गोड गोष्टीनेच वळतील असं नाही आहे. प्रत्येक व्यक्तीची मती पिंडे पिंडे मतिर्भिन्ना. प्रत्येक शरीरातली मती भिन्न भिन्न आहे आणि तिची क्षमताही भिन्न भिन्न आहे. कोणाला काय सांगितल्याने कळते, कोणाला काय सांगितल्याने समजते, हे वेगवेगळे. कोणाला तुम्ही गोडी गुलाबीने 2 गोष्टी सांगितल्या तर त्याला लवकर पडते, आणि काही आहेत जरासा खडसावून सांगावं लागतं. तिसरं आहे त्याला 2 देऊनच सांगावं लागते, सरळ चालतच नाही. हां, इथे ठीक आहे, त्याच्याकरता चांगलं आहे. क्रोध कधी दुःख करणार? क्रोधात जर द्वेष भरलेला असेल, द्वेषापोटी जर क्रोध करत असेल तर तो माणूस सुखी नाही होणार जगात. क्रोधाच्या पोटात प्रेम असेल तर निश्चितच ते क्रोध स्वीकारणार आणि ते सुख देणार. अनेको ऋषीमुनी भयंकर शीघ्रकोपी होते, नाही असं नाही, भरपूर शीघ्रकोप. पण प्रेम, त्याच्या पाठोपाठ प्रेमही असेल. आणि प्रेमाऐवजी क्रोधाच्या पोटात द्वेष असेल तर तो माणूस सुखी नाही होणार, क्रोधी सुखी नाही होणार. आणि 5वं, नित्यशंका क्रोध. प्रत्येक क्षणाला सांसारिक असेल किंवा पारमार्थिक असेल, शंका 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 मनात भरलेले. काय ह्यांना काय म्हणतात? शंखासुर म्हणतात. शंखासुर म्हणजे शंख नावाचा असुर होता. हा शंखासुर होणार, हे शंखासुर होती. शंका मनात असलेली माणसं कधी सुखी होत? शंका मनात असणारे सुखी होत. म्हणून नित्य शंका, नित्य संशय घेणे, प्रत्येक गोष्टीत संशय. बसला, उभा राहिला, हां, कावळा तिकडे कुठे गेला? कावळा त्याच्या पद्धतीने ते उडते आकाशात. कावळा डाव्या बाजूने उजव्या बाजूला निघाला ज्योतिषाकडे. आमच्या घरासमोरनं कावळा इकडनं इकडे गेला. काय होणार? तो म्हणतोय नागबली करायला पाहिजे, महाअनर्थ घडणार. टपलेलाच होतात, गिरायकच कोण नव्हते त्या. तो अगदी आनंदित होतोय, चांगलं भेटलं बाबा आपल्याला आज. उपाशीच होता तो. सिग्नल तोडल्याबरोबर पोलिसांना किती आनंद होते, तितका आनंद त्या ज्योतिषाला होते. आमचे हवालदार आहे तिथे एक पुढे, ते रिटायर झाले. कधी घेतला नाही तो विचार, असेच राहिले. देसाई साहेब आमचे असेच राहिले. तर तितका आनंद त्या ज्योतिषांना होते. एखादा आलं की नाही, बकरा आलं, बरं झालं म्हणतात. माणसाने एवढ्या बारीक सारीक गोष्टी, मांजर इकडनं तिकडे गेले, मांजर आज इकडे गेले. रात्री स्वप्न पडलेले, स्वप्नात मला सापाने चावले. मग स्वप्नात साप चावले तर दिवसात का चांगले आहेत? काय कुठे दंश केले, काय रक्त आले का नाही? स्वप्नात साप चावले, काय होतं कोणास ठाऊक. स्वप्नात लग्न झाले म्हणून खऱ्या खऱ्यात लग्न करायचं कोण सोडले? हां, स्वप्नात पैसे मिळालेत म्हणून उद्या कशाला कामावर जायचं असं कोण म्हटले?
काय शंका घेतील, काय करत. स्वप्नात जरी पैसे सापडले तरी गेलेत. 5 रुपये ठेवले आणि विचारले, स्वप्नात मला असं असं एक मोठं गटोळा सापडलेलं, काय होणार? काय नाही होणार, जरासं अशुभच वाटते ते. तेवढा केला तर तुम्हाला संपत्तीची प्राप्ती होईल. काय करायला पाहिजे? खरं एक यज्ञ सांगणार, एक होम सांगणार, एक हवन सांगणार, करा तुम्ही. मग तुमची वाटोळे होणार. होती तेही पैसे गेली, नवीन काही येणार नाही. आणि मग त्याच्यासाठी दुसरं शोधायचं का? हातात पैसेच राहत नाही. कसं राहणार? असं करत गेला तर पैसा कसं राहणार? हा झाला. मग तिथे गेल्यानंतर तिथे 7-8 आलेले असतात. ते म्हणतात, नाही ह्याच्यापेक्षा आम्हाला तिथे एक सांगितले हो, तो फार अगदी भारी आहे म्हणतात, 100% खरं सांगतोय. मग ह्याचा ते 75% वाला निघाले तिकडी, यात्रा तिकडी निघाले, तिथे गेले. तिथले असं सकाळी असं उठून दारात यायला, समोर कचऱ्याची टोपली घेऊन निघाले. हे काय उठल्याबरोबर कचऱ्याची टोपली दिसली. काय होते कुणास ठाऊक. दिवसभर मनात काय होते कुणास ठाऊक. समजा काय झालं, या टोपलीमुळेच झाले माझे. कधी जाईन, कधी भांडण काढेन तिच्याबरोबर. झालं सापडले कुठल्या तरी कचाट्यात, तर तिला धोबी पछाडत आणि एक शत्रू निर्माण झाले शंकेन. किती असे जीवनात प्रत्येक गोष्टी खातर आपण शंका खात असतो. यजमान गेले ऑफिसला, आले तर ठीक, वेळेत नाही आले, कुठे गेले असतील? काय बारमध्ये गेले असतील? काय कुठल्या पार्कवर गेले असतील? घरी येता एवढा वेळ का? कुठे गेला होता? ते बिचारा म्हणते साहेबांच्या घरी. अहो तुम्ही रोज साहेबांचीच नाव सांगता, कुठलं तरी निमित्त सांगताय, खरं सांगा कुठे गेला. झालं, सुरू झाले चांगलं संसार सुरू झाले शंकेन. येता एवढा मोठं ट्रेन. एक दिवशी एक जण मला सांगितला, स्वामीजी मी घरी आलो, आल्याबरोबर म्हटलं इथे कुठेतरी लांबडा केस एक दिसला. हे कुठे लागले तुमच्या अंगाला? सुरू झालीच भांडण. तो म्हटला ट्रेनमध्ये मरणाची गर्दी, एवढी लोक हे असते, तिथे कुठेतरी कोणाच तरी केस पडला असेल. हा कोणाचं तरी कसं पडेल हे काय आम्हाला सांगायला लागला तुम्ही? भांडण, घटस्फोटच घेईन म्हटली मी उद्या. वकीलच घेऊन आली दुसऱ्या दिवशी जाऊन, मला राहायचंच नाही म्हटली. अरे हे काय संसार आहे? संसार सगळे आपण सगळे त्यातलेच आहोत. पुरुषही तोच, आम्हीही तोच करतो. नित्यशंका. मी याच गोष्टीतलं असं म्हणत नाही, प्रत्येक गोष्टीत कोण कुठेही बोलत असतील तर आमच्याकडे बघून बोलले. बहुतेक आमच्याबद्दलच बोलले. समजा बोलले असतील आपल्याबद्दलच, काय फरक पडणार आहे? नाही, ते आमच्याकडे बघून बोलत होते. समजा बोलले तर तो होणार काय नाही होणार. शंका. मी सांगितले ना तुम्हाला, एकदा आमच्या इथली मुलं पौर्णिमा केले, रात्री जाता 7-8 चाललेले होती, सगळी टवाळ करत. चेष्टा करायचं म्हणून ते आपल्या कॅन्टीनमध्ये उन्हाळ्याची पौर्णिमा झाली, लिंबू बरीच पडलेले होती. प्रत्येकाने एक लिंबू घेतले. चला जाऊया घराकडे. निघाले. जाता एकाच्या डोक्यात आले लिंबूचं मजा करायचं. काय करायचं? 2 टाचणीत टोचला. त्यात रस्त्यावर शेण पडलेली होती, ती शेण घेतला, ती एकांच्या घरासमोर ठेवला आणि लिंबू त्याच्यावर कोंबला. एवढंच काम केलं, दुसरं काहीच केलं नाही. तो सांगत होता दुसऱ्या दिवशी येऊन, असं मी जाताना केली एवढी चेष्टा. सकाळी उठल्याबरोबर जी गल्लीच गोळा झाली, तिथे आमच्या घरावर कोणतरी करणी केली. सुरू झालीच दुसऱ्या दिवशी सकाळी. अख्ख्या गल्लीला शिवी देत होती ती बाई, जिच्या घरासमोर लिंबू पडलेले. ती अख्ख्या गल्लीत एकीलाही राखले नाही. आमचं बघवत नाही, आमचं असं होतंय तसं होते, हे गावातल्यांच्या पोटात खूप असते, नाकात खूप असते, अमुक तमुक. ती 1 काय 2, ती सगळे काही शब्द मला येत नाही, पण ते सगळे तुम्हाला येतात. तर इतकं झाल्यावर 12 वाजेपर्यंत शिवी दिली नवरा बायकोने. 12 वाजता ते बघा दोघेही
चांगलं हे करणार आहे तो, परतवणारा, पलटे पलटे करणारे असतात त्यांच्याकडे गेले. 6,000 रुपयाला पलटवले. पडलेले उचलले सुद्धा नाही, त्याला आणून दाखवले. हे लिंबू बघा, हेच बघा, हेच बघा, आम्ही झोपताना नव्हतं पण सकाळपर्यंत हेच बघा. काय 2 टाचणी आणि 1 लिंबू बिन पैशाची, काही नाही. 6,000 रुपये गेले. 6,000 रुपयाने काय समाधान झाले म्हणता? नाही झाले समाधान. नाही, आम्हाला बरं वाटत नाही. नाशिकला गेले, 12,000 रुपयाची एक यज्ञ करून आले. लिंबू एक एवढी एवढीशी. शंका काय काम करते तुम्हाला सांग, कसं सुखी राहू देणार. एक लिंबू. बरीच लोक म्हणतात आमच्यावर करणी केले, करणी काय केले नाही, आमच्या घरात सोया पडायला लागले, लिंबू पडायला लागले. पडले, काय होणार आहे? पडले लिंबू तुमच्या घरात, काय होणार आहे? शरबत करायचं, चांगले घ्यायचं, रुपयाची लिंबू फुकट मिळाले म्हणायचं, शरबत करायचं सोडून. असं कसं पडलं, कुठून पडलं, कोण कोण टाकले असतील? मग गेला की तो सांगतोय बहुतेक तुमची जवळचीच आहेत, त्यांचीही ठरलेलेच आहे, ज्योतिषी तुमची जवळचीच माणसं आहेत ती, पण आम्ही नाव नाही सांगणार. त्याला नाव कसं सांगणार, त्याला माहीतच नाही. तर तुमची जवळचीच आहेत. जवळची आहेत म्हटले की जेवढी प्रेमाची होती ना, सगळ्यांवर शंका घ्यायला सुरुवात केली. हे टाकले असतील का? मग हे नाही, हेनीच टाकले असतील. चांगलं जिव्हाळ्याचा संबंध तोडले. एक शत्रू निर्माण करायला गेले. ते एकीला तोडल्यानंतर तिची जेवढी मैत्रीण होती, तिची जेवढी नातलग होती, सगळी हिची शत्रू झाली. एक शंका केवढी काम करते, केवढी काम. म्हणून नित्यशंकेत जे आहे ते कधीही आयुष्यात सुखी नाही होणार, कधीही आयुष्यात सुखी होणार. कोणी असो, कशा करता शंका करायचं, काय व्हायचं होते जायचं. एवढी आणून काय करून, करणी करून कधी काय होणार आहे? शंकेच्या पोटी सर्व चाललेले. माझा मित्र एक होता पूर्वी, आता कमी झाले. ते झाड म्हणून करत होते माहिती, पोटात पोटात झाड, हां काय म्हणतात त्याला, पोटात झाड उगवायचं बघा, झाडी केली असं काहीतरी म्हणत होते. एक करणीतले प्रकार. मग ते काढत होते. वर्गमित्र होता, त्याचा वडील असं करणी काढायचा. तो मी एके दिवशी त्याला विचारलं, कसं काढता हो तुम्ही? नाही, ते पोटात असते, काढून टाकावं, नुसतं त्याला कोंब आलेले असते झाडाला, झाड करणे असा प्रकार आहे तो. कसं काढता म्हटलं. मी काय काढायचं म्हटलं, त्यात काय असते? येतात म्हटलं. आल्याबरोबर त्यांना बसवायचं 1-2-4 तास, मग बोलवायचं, जरा उलटी होईल असं काहीतरी पाण्यात घालून द्यायचं, तोंडाला तांब्या धरायचा आणि मागे पाठीवर 2 बोक्या घालायचा, ओक म्हणायचं त्यात, उलटी कर, हक हक केला की नाही 2 वेळ, थांब बघतो का आलं काय, बघितलं, हां आले बघ, जा. एवढी एवढीशी एक हिरवंसं असं काहीतरी जा, हां तत्तूर काय म्हणतात ते आलेले असायचे. आणि त्याला वाटायचं, हा बरं झालं बाबा, निघाला बघा, झाड निघाला आपला. कोणतरी केलेले होते, आमच्या नातलगांच्यात गेलो होतो, तिथे जेवलो ना, बहुतेक त्यांनीच घातलेले असणार आहे. झालं, त्या बिचाऱ्यांनी बुंदी बेसन घातले आणि त्यांच्यावर शंका घेतली. मग मी विचारलं, काढताय कसं आहे? काढायचं कसं म्हटला, त्याच्या तोंडाला तांब्या लावण्यापूर्वीच त्यात टाकायचं म्हटलं, त्याचे डोळे बंद करूनच तोंडाला लावायचे. आणि ओक म्हटलं की ऑक करते, ते पडले, चल ओढ झाले, निघाले म्हटलं की झालं बाबा, फ्री झालो. म्हटलं 500 रुपये त्या काळात घेत होता, एक झाड काढायला 500 रुपये घेत होता. एवढी एवढी उगवलेले झाड ते 500 रुपयाला घ्यायचं. दिवसाला किती 10-20 झाडं काढायचं, 10-20 लोकांची असं करायचं. मनातली शंकाच काढायचं आहे. झाड काढायचं म्हणजे काय? करणे करणारे काय करतात, शंकाच काढायचं, दुसरं काय काढ. जर तुम्ही कितीही खर्च करून डोक्यातलं नाही गेला तर तो अजून 10,000चा काय केला तरी काही होत नाही. आणि कधी कोणावर काही केलेले त्याचा परिणाम काही होणार नाही, फक्त त्रास होतोय. हां, त्यांनी लिंबू टाकल्या दिवसापासून आमच्या घरात सगळे सुरू झाले. बघा का सुरू झाले? तुम्ही डोक्यात घेतला म्हणून सुरू झालं.